नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्र हो, चला आपण आणखी एक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पुढचा प्रसंग पाहू. चला तर मग येत आहे ना. हरिओम. महाराज हावनूर येथे त्रिपुरांतक ईश्वराच्या देवळात राहिले. तेथे गेल्यावर त्रिपुरांतकेश्वर व तुंगभद्रा यांची त्यांनी स्तुती केली. इथेच महाराजांचा 20वा चातुर्मास झाला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी यथासांग शास्त्र प्रमाणे व्यासपूजा केलेली पाहून तेथील सर्व मंडळींच्या मनामध्ये महाराजांच्या विषयी पूर्ण आदरभाव निर्माण झाला. सर्व मंडळी आपापल्या घरी महाराजांना भिक्षेसाठी बोलावू लागली. येथे महाराजांचा शोध करीत आषाढ वद्य त्रयोदशीला वामनराव गुळवणी दर्शनासाठी आले. ते आले तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं, येथे चातुर्मास असल्याने कोणालाही इथून पत्र पाठवायचे नाही. कानडी प्रांत असूनही महाराजांची कीर्ती हळूहळू सर्वत्र पसरू लागली होती. त्यामुळे तेथेही पुष्कळ लोक जमू लागले होते. गोपाळबुवा राजाध्यक्ष महाराजांचा शोध घेत अखेर ते येथे येऊन पोहोचले होते. त्यांनी येथे आल्यावर रोज रात्री भजन सुरू केलं. त्यावेळी बरीच दाटी जमू लागली, बरीच लोक येऊ लागली. कानडी मंडळी असून सुद्धा त्यांना ते भजन आवडत होतं, त्यांना आनंद होत होता, ते रंगून जात होते. कारण शब्द जरी मराठी असले तरी संगीत होतं, नाद होता. रात्री भजन संपले की सारे महाराजांची आरती करीत मग प्रसाद वाटला जाई आणि मग मंडळी मंत्रमुग्ध होऊन आपापल्या घरी जात होती. एकदा गोपाळबुवांनी अखंड भजन सप्ताह केला व शेवटी गावात भिक्षेसाठी म्हणून निघाले. आणखीही बरीच मंडळी वाद्य वाजवीत निघाली. दिगंबराचे भजन करीत त्यांनी गाव प्रदक्षिणा केली. भिक्षा खूप जमली. सर्वत्र गावस्थ मंडळींना प्रसादासाठी बोलावलं गेलं. सर्वांनी मिळून स्वयंपाक केला. अदमासे जवळजवळ 550 त्या दिवशी झाली असतील. जेवताना महाराजांनी सर्वांना श्लोक म्हणावयास सांगितला. त्यातच एका मुक्या अशा मुलालाही त्यांनी तू श्लोक म्हणतोस का रे, म्हण पाहू असे सांगताच तो मुलगा मुका असूनही श्लोक म्हणू लागला. त्याला वाचा आली. सर्व आश्चर्यचकित झाले. भजन सुरू असताना शेषगिरी नावाचा एक वैष्णव ब्राह्मण आपल्या बहिणीस तेथे घेऊन आला. बहिणीचे लग्न झाल्यावर काही दिवसांनीच तिचे पाय आखडून गेले होते. चालताही येत नव्हतं. अलीकडे 3-4 वर्षे तिला हळूहळू दिसेनासही झालं होतं. त्याने ती हकीकत सर्व महाराजांच्या कानावर घातली. भजन झाल्यावर त्या बाईच्या अंगावर महाराजांनी कमुंडलीतील पाणी शिंपडलं व ते पायास व डोक्यास लावण्यास सांगितलं. तसे करताच तिच्या अंगातील पिशाच एकदम जातो जातो असे ओरडत बाहेर निघाला. नंतर महाराजांनी त्या पिशाच्यास त्याची इच्छा पाहून तुला सद्गती मिळेल असंही सांगितलं. तेव्हा ते पिशाच तात्काळ त्या बाईला सोडून निघून गेलं. त्याबरोबर ती बाई एकदम उठून चालू लागली. तिला उत्तम दिसूही लागलं. ती येताना तिला उचलून आणलं होतं, पण ती जाताना मात्र आपल्या पायाने चालत गेली आणि ते सर्व पाहून सर्वजण आश्चर्याने थक्क झाले होते. वैष्णवी लोकही त्यामुळे महाराजांच्या भजनी लागले. हवेली स्टेशन पासून हावनूर 20-22 मैल असेल. हवेलीचे स्टेशन मास्तर दक्षिणी ब्राह्मण असून ते महाराजांकडे येणाऱ्या यात्रेकरूंची व्यवस्था चांगली ठेवीत असत. त्यांनी महाराजांच्या दर्शनास येण्याकरता रजेचे स्वतःहून 2 अर्ज केले होते रजेसाठी, पण रजा काही मिळाली नाही. शेवटी चातुर्मास समाप्तीच्या आदल्या दिवशी त्यांना रजा मिळाली. ते दर्शनास आले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही अर्ज केला तेव्हाच रजा मिळाली असती, पण जर ती रजा मिळाली असती तर तुम्ही यात्रेकरूंची व्यवस्था कशी बरी केली असती. म्हणून ही देवानेच तुमची सेवा करून घेतली आणि रजा पुढे ढकलली. तुमच्या हातनं देवाने ही सेवा आता करून घेतलेली आहे आणि ती देवास पोचली सुद्धा.
हा प्रसाद घ्या. असे म्हणून त्यांनी कोठीतील एक रेशमी वस्त्र व 10 रुपये देऊन त्यांना नारळ दिला महाराजांनी. ते महाराजांचे बोलणे ऐकून स्टेशन मास्तरांना खूप धन्यता वाटली. ईश्वराची सेवा. ईश्वराची सेवा अनेक गोष्टीतून, कामातून होऊ शकते. भजन, कीर्तन ही पण एक मोठी सेवाच आहे. भजनातून ईश्वर शक्तीला आळवलं जातं. कीर्तनातून त्या ईश्वराचं गुणगान गायलं जातं. संगीतातील नादाचा आविष्कार यातून आपल्याला पाहायला मिळतो. मनातील भावना, उत्कट प्रेम भावना हे प्रगट होत असतात. कारण हा स्वर अंतःकरणातून येत असतो. हीच एका दृष्टीने साधना नाही का? साधनेचं काम तरी कोणतं? तर मनाला ईश्वराप्रत जोडणं, बरोबर ना? पण हे नाद, हे स्वर, हे संगीत अंतर्मुख असेल तरच मनाला जोडू शकेल. खरं आहे ना? बहिर्मुख असलं तर हे फक्त बडबडगीते होऊ शकतं. मन चंचल बनवू शकतं, अहंकार युक्त आणि विकारी बनवू शकतं. इतकंच. संगीत एक साधना होऊ शकते. संगीतात रियाज केला जातो. पण इथे एक लक्षात घ्या, रियाज ही साधना होऊ शकते का हो? तसं नाही. कारण रियाज हा अभ्यास झाला. सूर, ताल, आलाप यांचा सराव झाला, स्वाध्याय झाला. पण संगीतात कसं हृदयातून निघालेले भाव लयबद्ध होऊन हरवून जातात आणि दुसऱ्याला मंत्रमुग्ध करतात. ही साधना झाली. बघा ना, रियाज करताना आपली बुद्धी, आपला कंठ उपयोगात येतो. पण साधना अंतःकरणातून होत असते. रियाज मनाला कधी प्रभावित करतं का हो? नाही. पण गाताना कसं मन उचंबळून येतं, प्रसन्न होत असतं, दुसऱ्यालाही आनंद दिला जात असतो. रियाज हा कलेने केला जातो. पण गाणं मुक्त असतं, तिथं बंधनं नसतात. हा फरक आहे रियाज आणि गाणं याच्यामध्ये. संगीताचा अभ्यास करणारा हा कलाकार असतो, एक उपासक होऊ शकतो. तो रियाज करत असतो, तो साधन करत असतो. पण ज्याने ते साध्य केलं आहे तोच साधक होतो, तोच गायक होतो. हीच त्याची संगीत साधना. संगीताच्या माध्यमातून, संगीताच्या आधाराने मनाला साधण्याची केलेली साधना. पण कधीतरी तोच गायक श्रोत्यांना खुश करण्याकरता, त्यांच्या खुश करण्याच्या प्रयत्नात तोच त्या कलेचा आश्रय घेऊ लागतो. मग काय होतं ते फक्त प्रदर्शन, कलेचं प्रदर्शन. हे कलेचं प्रदर्शन फक्त अहंकाराला कारण असतं, अहंकाराचं कारण असतं. येथे भावस्पर्श नसतो, येथे समर्पण नसतं, भगवंताचं अस्तित्व नसतं. आता लक्षात आलं उपासक आणि साधक याच्यातील फरक. साधक ईश्वरचरणी समर्पित झालेला असतो, पण तोच अहंकाराने पुन्हा उपासकाच्या पातळीवर येऊ शकतो. हे लक्षात घ्या. असो, गुरुदेव दत्त.